दिशेने वळतोय, अगदी आपल्या माथ्यावरून पुढे पुढे हळूहळू वारपणे सरकतोय आणि या ठिकाणी चाहूल देखील अशी चाल लागलेली आहे। साई चषक एकवेळ चषक 2020 चा हा तिसरा दिवस आणि अत्यंत महत्त्वपूर्ण मॅच एक यास आज सकाळच्या सत्रापासून ज्याने मॅच पवनला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय। पवन आपण या आणि मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार करायचंय। हॅलो, थँक्यू सो मच, धन्यवाद दत्ता पडे सर। पुढे एकदा सरणाऱ्या दुपारच्या सत्रात आणि येणाऱ्या सायंकाळच्या सत्रामध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं रमेश शिंदे सहर्ष स्वागत करेल। नामदेव 11 क्रीडा मंडळ दसई आयोजित साई एकविरा चषक 2020 इरादे आते इरादे बदलते शिडी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते हैं। या ठिकाणी सुरेख मॅच रंगेल्याची शंका नाही। दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत। एका बाजूला आई गावदेव गोटेकर बी आणि दुसऱ्या बाजूला शेलवली। लेट्स प्ले। अतिशय सुरेख चेंडू पहिला या ठिकाणी पाहायला मिळाला। चेंडू पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली नाही। शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता। यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न बॅट्समन जपी प्रीतम जोशी नावाचा एक फलंदाज आपल्या समोर खेळतोय। चांगला खेळाडू आहे आई गावदेव गोटेकर बी संघ। हो हो, यावेळेस मात्र निश्चितच सरळ दिशेला चेंडू आला। समालोचन कक्षाला येण्यापूर्वी डीप मध्ये असणारा क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय। थँक्यू सो मच। आपण सकाळपासून आवाज ऐकत होतात आमचे सहकारी समालोचक गुरुतुल्य असणारे दत्ता फडे सर, द वाईस ऑफ डोळखाम। टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून सगळी स्पर्धा देशभर पोहोचली जाते। गौरव सावंत त्यांची संपूर्ण टीम, सलाम असेल, सॅल्यूट असेल, त्यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवर या मॅचचा आनंद घेताना प्रेक्षकांची गर्दी। खऱ्या अर्थानं म्हटलं जातं 7 महिने आम्ही कुठेतरी श्वास थांबून घरामध्ये थांबलो होतो, परंतु आमचा श्वास कोंडला की काय आणि आता मात्र श्वास सोडत असताना क्रिकेटचं सत्र चालू झालं गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून। बघता बघता या डिसेंबरची एंडिंग साई एकविरा चषकाच्या माध्यमातून होताना दिसते। यावेळेस डावेष्टीच्या बाहेर चेंडू फेकला गेला, परंतु आतिश भांडे स्पिरिट बघा बॅट्समनचं पाहायला मिळेल। एखादा फलंदाज वेगळ्या अँगलने असता तर फ्रंटफुटला आला होता, चेंडू जाऊन दिला असता, एक वाईटच्या स्वरूपात धाव जमा केली असती, परंतु आतिशला माहित आहे ही संधी गमवायची नाही, हा क्षण वाया जाऊ द्यायचा नाही। आलेल्या संधीचं आम्हाला सोनं करायचं आहे आणि त्याच पद्धतीने फलंदाजी करत असताना आतिश भांडे हम भी किसी से कम नहीं डे बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या। 4 धाबा चौकार। 4 ने धावसंख्येची गती थोडीशी वाढली। 5 धावा स्कोर बरोबर। या ठिकाणी ऑफिशियल स्कोरर कार्तिक बांगर सगळ्या बाजूला पाहायला मिळतात। मैदान असेल मैदानाच्या आतमध्ये, व्यासपीठ असेल व्यासपीठावर, आयोजकांच्या भूमिकेमध्ये कार्तिक बांगर नामदेव 11 क्रीडा मंडळ दसईचे एक आयोजकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतात। थँक्यू कार्तिक बांगर। मॅच कडे बोलूया। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपक। चेंडू पडल्यानंतर थोडा आतमध्ये येताना दिसला आतिश भांडे, पूर्णपणे चकावला जातो या चेंडूवर। शॉर्ट पिच बॉल होता, परंतु या बॉलवर बॉलने उसळी घेतली नाही, परिणामी निर्धाव चेंडू। कमबॅक केलाय गोलंदाज दीपक याने। निश्चित वारंवार आपल्या चेंडूमध्ये बदल करणं, चांगल्या पद्धतीचा चेंडू फेकणं एक चांगल्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य असतं। फलंदाज आहे आतिश भांडे। क्षमता आहे, जिद्द, चिकाटी, मेहनत आणि संघर्ष या चारही गोष्टी यामध्ये आहेत। यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण झालं, परिणामी चेंडू थांबला नाही। दिशा से फटके, नजर हटी, दुर्घटना घटी। शेवटच्या मोमेंटला हात पुढे केले, परंतु आपण चेंडूचा वेग जर बघितला तर अतिशय भरधाव वेगाने चेंडू आला लॉंग ऑफ बाउंड्री लाईन, लॉंग ऑनच्या दिशेला। क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला होता। ऑन साइड फटके चांगले खेळतो आतिश भांडे, ती क्षमता त्याच्यामध्ये आहे।
सकाळी 6:45 वाजता खाडीच्या मैदानावर सरावासाठी हा खेळाडू वारंवार खेळताना दिसतो आणि याचा परिणाम या मैदानावर दिसतोय. आतिश भांडे याच्या माध्यमातून यावेळेस वाईड बॉल अवांतर धाव, एक धाव संघाच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा अर्जित केली जाईल. स्कोर बरोबर धावसंख्येची गती पाहायला मिळते 10 धावा. नियोजन नियोजन आणि नियोजन. आयुष्य असो की क्रिकेट, प्रत्येक गोष्टीला प्लॅनिंग हवा आहे मित्रांनो, तेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर चढाल, अन्यथा संकटांना सामोरं जावं लागेल. आतिश भांडे फलंदाजी करत असताना कोणता खेळाडू कुठे उभा आहे, स्ट्रेटच्या दिशेला एक खेळाडू पाहिला. मॅन्डेटरी पॉवर प्ले, लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑन मिड ऑफ फर्स्ट स्लिप या ठिकाणी उपस्थित आहे. शॉर्ट फाईन लीगला एक क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे. जवळपास षटक समाप्त. स्कोर बोर्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 10 धावा. पहिलं षटक मार्गस्थ, पहिलं षटक संपलं. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. आपण पहिला चेंडू बघितला तर कोणत्याही प्रकारची धाव नव्हती. दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल काढली गेली, स्ट्राईक रोटेट करून पुन्हा एकदा चौकार आला आतिश भांडे यांच्या माध्यमातून. त्यानंतर पुन्हा 4-0 आणि पुन्हा एकदा एक चौकार आल्यानंतर एक वाईट बॉल, नंतर 0. जवळपास षटक समाप्त. 10 धावा स्कोर बोर्डवर. चांगली सुरुवात आई गावदेवी गोटेकर बी संघाची. 2019-20 अनेक स्पर्धा आई गावदेवी गोटेकर बी संघाने जिंकलेल्या आहेत. सगळे खेळाडू यंगस्टर आहेत, तरुण आहेत. म्हटलं जातं मित्रांनो, हा देश तरुणांचा देश आहे. आम्ही म्हणणं गरजेचं आहे, हम जिएंगे और मरेंगे, हे वतन तेरे लिए. कारण ज्या ज्या वेळेला तरुणांचं संघटन कोणत्याही क्षेत्रामध्ये लागलं जातं ना, त्यावेळेला त्या संघटनामध्ये क्रांती घडून येत असते. शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, विधायक सर्व क्षेत्रामध्ये तरुण ज्या वेळेला पुढे असतील ना, त्यावेळेला मात्र ती नवीन क्रांती असेल. सलामीची जोडी अजूनही क्रीजवर आहे. पहिलं षटक संपलं. 10 धावा स्कोर बोर्डवर. आतिश भांडे आणि जेपी प्रीतम जोशी, एक तेज तर्राज गोलंदाज. जेपी याची ओळख शहापूर तालुक्यामध्ये आहे, परंतु आज मात्र आक्रमकता हे त्याचा स्वभाव या ठिकाणी बनताना दिसतोय. बॅट्समन जेपी लेफ्ट हँड ऑन स्ट्राईकला आहे. केतन गोलंदाजी मार्गवर हजर शेलवली संघाकडनं. पहिलं षटक शांत गतीने फेकलंय. मोठी धावा उभारली नाही पहिल्या षटकामध्ये. डाव्या एष्टीच्या बाहेर चेंडू टाकून मिडल स्टंपवर आणण्याचा प्रयत्न, परंतु जेवढा हवा होता तेवढा चेंडू मात्र टर्न झाला नाही. अजून नवीन बॉल आहे. 10x चे बॉल नवीन जेवढे जास्त असतात तेवढे मैदानाच्या बाहेर एका सेकंदात जातात, परंतु जेवढे जुना होतात तेवढे मात्र अडचणी फलंदाजांना सामोरं जावं लागतं. परंतु बॅट्समन जर ताकदीचा असेल, आम्ही शहापूर तालुक्याचा पोलाड विजय पष्टे याला ज्या ज्या वेळेला बघतो त्यावेळेला त्याला नवीन चेंडू फेका अथवा जुने चेंडू फेका, बिल्डिंगच्या वरून चेंडू मारण्याचा कौशल्यपूर्ण फटका विजय पष्टेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आतिश भांडे गुल्लूकडे बघताना आमचे क्वालिफाईड अंपायर गुल्लू इशारा करतील वाईट बॉल. चेंडू पडल्यानंतर जास्त स्पिन झाला म्हणून म्हटलं जात ना मित्रांनो, गोलंदाज किती गतिमान आहे यापेक्षा गोलंदाजाचा टप्पा किती अचूक आहे याला महत्व आहे. टप्पा जर अचूक असेल तर वारंवार आपण टेनिस क्रिकेट जगताच्या मनपटलावर कायमस्वरूपी उमटाल. इथे सिद्ध व्हा, बाहेर आपोआप प्रसिद्ध व्हाल. दरम्यान षटकातील पुढील चेंडू हाफ टॅकर चेंडू होता. जैसी नसीहत वैसा धमाका. जेपी यांच्या बॅट मधनं ब्लास्ट होतोय. 6 धावा षटकार, बिग ब्लास्ट. हे फटके प्रेक्षकांना आवडतात, हे फटके आपल्या संघाला आवडतात, हे फटके समालोचकाला आवडतात आणि हेच फटके चांगल्या खेळाडूचं कौतुक करणाऱ्या सर्व समर्थकांना आवडतात. 6 धावा आल्या. चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न. आई गावदेवी गोटेकर बी संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. आपण जर बॅक टू बॅक 3 चौकार अथवा बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर भावेजी वारगडे यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. बक्षिसांची खैरात पण झाली. परिणामी ती क्षमता या 2 फलंदाजांमध्ये आहे. सलामीची जोडी पिचवर आपल्या संघासाठी ताबडतोबीची फलंदाजी करताना शेलवली संघ एक नवीन संघ या आई गावदेवी गोटेकर संघासमोर खेळतोय. कारण म्हटलं जातं मित्रांनो, ज्या वेळेला कोणतंही क्षेत्र आमच्यासाठी नवीन असतं ना, त्यावेळेला आमचे हातपाय कायमस्वरूपी कापले जातात, परंतु हातपाय कापू द्यायचे नाही. हाफ ट्रॅकर चेंडू बंदुकीतून गोळी निष्ठावी तसा चेंडू निसटलाय, परंतु शेवटच्या मोमेंटला डीप मध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकाने यावेळेस क्षेत्ररक्षण 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. चांगली चेंडू फेकी. जेपी थोडा नाराज असेल, माफ करा, एकच सिंगल घेतली गेली, एकच धाव.
स्ट्राईक रोटेट केली गेली. स्ट्रायकिंग वर असेल बॅट्समन आतिश भांडे, शहापूर तालुक्यामध्ये ग्रामीण ओपन गटाच्या मॅचेस असतील ना तर मात्र हा खेळाडू साई स्पोर्ट्स शहापूर मध्ये आम्हाला खेळताना दिसतो. एक चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज, ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये असणारा बॅट्समन यावेळेस पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडवर आतिश भांडे. हो हो, थोडासा वाईड यॉर्कर जाताना दिसला, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडी उसळी घेतली. आतिशला वाटलं बॅटवर येईल, परंतु क्रिकेटमध्ये वाटणं आणि प्रत्यक्षात उतरवणं मित्रांनो याच्यात फरक आहे. जर रस्ता सापडत नसेल ना तर मात्र स्वतःचा रस्ता तयार करा आणि त्या रस्त्याने जा, ध्येयापर्यंत पोहोचाल हे दाखवावं लागेल आतिश भांडे याला. आई गावदेवी गोटेकर 20 सातत्याने यशाचं शिखर यांनी गाठलेलं आहे. वाईड यॉर्कर, यावेळेस फटका, मिस टायमिंग स्ट्रोक, सुरेख झेल पकडण्याचा नाद आणि यावेळेस आपण कोणती चुकी केली? आपण झेल सोडलाय की आजच्या दिवसातील हे सायंकाळचा आनंदाचं वातावरण दुःखी करून सोडले. मॅच सोडली असेल मला वाटतंय. यापूर्वीचा आपण सामना बघितला, आतिश भांडे प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात खेळताना 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारण्याचा विक्रम या बॅट्समनवर आहे. एक सोपा झेल पकडला, हवा होता परंतु झेल मात्र सुटला. आतिश भांडेला जीवनदान. झेल सोडू नका. एक क्वालिटीचा क्रिकेट खेळत असताना आपण झेल पकडणं गरजेचं आहे, आपलं क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं आहे. पण आपण पहिल्या दिवसापासून या ठिकाणी निरीक्षण करतोय, नवीन खेळाडू आहेत. अंडर-22 22 आतील सर्व खेळाडू, एक चेंडू शिल्लक आहे. 22 आतील सर्व खेळाडू आहेत, बॅटिंग चांगली करतायत परंतु क्षेत्ररक्षण होत नाही, झेल सुटले जातात. मला वाटतं प्रॅक्टिस करताना प्रत्येक जण बॅट घेऊन जातो की काय असं चिन्ह या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे, शेवटचा चेंडू खेळावा लागेल. लेफ्ट हँड बॅट्समन जेपी पुन्हा एकदा, यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू पडल्यानंतर चेंडू बाहेर येताना दिसला. आडव्या बॅटने खेळलाय, डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीटेड. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक संपलं. 2 षटकाच्या अखेरीस या 2 धावेने मात्र शेलवली संघावर दबाव आणण्याचा प्रयत्न. गोटेकर संघाचे फलंदाज जेपी आणि आतिश भांडे एक झेल सुटलाय करण्याचा प्रयत्न करतायत. 2 षटकं संपली. स्कोर बरोबर धावसंख्या येते 24 लॉस ऑफ 0 विकेट. अजूनपर्यंत कोणत्या प्रकारची विकेट नाही, हा प्लस पॉइंट मात्र आई गावदेवी गोटेकर बी संघासाठी असेल. नामदेव 11 क्रीडा मंडळ दसई आयोजित साई एकविरा चषक 2020 चर्चा चालू आहे. टीम मीटिंग झाली. कर्णधार विनायक कोणाच्या हातामध्ये चेंडू देतील बघावं लागेल. खंडोबाची शेलवली, खंडोबाचा आशीर्वाद घेऊन उतरलाय आणि गोटेकर आई गावदेवी गोटेकर, आई गावदेवीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. पण आपले प्रयत्न महत्वाचे आहेत मित्रांनो. प्रयत्नांना नशिबाची साथ लाभली की यश संपादन होत असतं. संघर्ष चालू आहे, मार्ग शोधावा लागेल. मार्ग सापडेल का? यावेळेस मात्र शेलवली संघाला 2 विस्फोटक फलंदाज फलंदाजी करतायत आणि एक सोपा झेल आतिश भांडेचा सुटलाय. मित्रांनो, वाघ जर झोपला असेल तर एखाद्या हरणाच्या पिलानं त्या वाघाच्या समोर जाऊन त्याच्या नाकाला हात लावू नये, अन्यथा त्याचा परिणाम भोगावा लागेल. आतिश भांडे सापाच्या शेपटीवर पाय दिलाय, झेल सुटला. एक विस्फोटक फलंदाज आहे. अनेक गोलंदाजाचे मनसुबे या फलंदाजाने उधळवून लावलेले आहेत. 2019-20 मध्ये आम्ही बघितलंय आतिश भांडे याला, परंतु गोलंदाजाचं नाव आपण कळवायचं आहे. दीपक गोलंदाजी मार्कवर हजर. पहिलं षटक ज्यांना हाताळलं होतं, 10 धावा खर्च केल्या होत्या, तोच दीपक आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान देण्यासाठी आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू, यावेळेस ब्लॉक होलला चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू काढलाय. ऑन साइड खेळलाय, स्क्वेअर लेगला फंबल चालू आहे. या छोट्या छोट्या चुका, गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. एक छोटासा बदलाव आपके कामयाबी का हिस्सा बन जाता है. एक छोटीशी चुकी आपल्या यशाचं कारण, अपयशाचं कारण ठरू शकते. आज दादू मात्र सेलिब्रिटी होऊन मैदानाच्या बाहेर फिरतोय. दादूकडे कोणी बघत नाही, परंतु त्याला वाटते माझ्याकडे कोणतरी बघितलं पाहिजे. यासाठी मार्किंग म्हणून ग्लासचा एक चष्मा घातलाय दादू याने. त्याच्यावर नावावर एक विक्रम आहे. सापगाव पासून चालत आला होता शेंद्रूनला. आई गावदेवी गोटेकर संघाचा चांगला समर्थक आहे. मोठ्यांचा नाही पण छोट्यांचा आशीर्वाद आई गावदेवी गोटेकर संघाला आहे. दरम्यान मॅच कडे देऊया. गोलंदाजी मार्कवर दीपक वेगावर स्वार झाला. यावेळेस चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा संधी 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 आणि या संधीचं सोनं झालं नाही. लेझी क्रिकेट, इझी क्रिकेट, संघर्षाचं मैदान. खराब क्षेत्ररक्षण शेलवली संघाकडनं होताना दिसतंय.
अतिशय खराब क्षेत्र मित्रांनो. गोलंदाज करेल तर करेल काय करेल. लाखाचे 12,000 होताना या ठिकाणी दिसत आहेत. एक चांगला सोपा झेल आपण पकडू शकला नाही. खराब क्रिकेट होतोय शेलवली संघाकडनं. आतिश भांडे थोडासा चेहऱ्यावर हसू आहे आतिश भांडे यांच्या, कारण त्याला माहित आहे 2 वेळा अपघात होता होता गाडी वाचली. इन्शुरन्स बाकी आहे ना. चांगली फलंदाजी होताना दिसते, तेवढीच चांगली कलात्मक गोलंदाजी शेलवली संघाच्या माध्यमातून गोलंदाजाकडून होताना दिसते. परंतु मित्रांनो, युनिटी इज द स्ट्रेंथ. क्रिकेटमध्ये संघटनाला महत्व आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. इथे प्रत्येकाला प्रत्येक खेळाडूला स्वतःची जबाबदारी योग्यरित्या पेलता आली की मग मात्र विजय होतो, तो फक्त आणि फक्त क्रिकेटचा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू, फुलटॉस चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा संधी असेल का? एलिव्हेशन अँड डिस्टन्स. षटकार 6 धाबा. बिग ब्लास्ट षटकार आला जेपी यांच्या बॅट मधनं. आपण झेल सोडलेले आहेत आणि सुटलेला झेल नॉन स्ट्राईक एंडवर जेपी होता, त्याचा आत्मबल वाढले. फुलटॉस चेंडू म्हणजे खऱ्या अर्थानं ब्रेड अँड बटर बॉल. जो हातामध्ये आला त्याला चहामध्ये बुडवा आणि चांगल्या पद्धतीने मेजवानी करा. फुलटॉस चेंडू बॅटवर आला, बॅट आडवी केली, मैदानाच्या बाहेर चेंडू. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय. आतिश भांडे वारंवार वाईटची अपेक्षा करतोय. निश्चितच अपेक्षा या भंग होण्यासाठीच असतात. आमचे क्वालिफाईड अंपायर गुल्लू अर्थात हर्षल पडवळ. हर्षल पडवळला बघितल्यानंतर आमच्या मनामध्ये उर्मीचा प्रेरणा स्त्रोत तयार होत असं व्यक्तिमत्व अंपायरच्या भूमिकेमध्ये. चांगला चेंडू फेकला, कमबॅक केलंय गोलंदाजानं. दीपक पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. वारंवार फुलटॉस चेंडू टाकले जात आहेत. निश्चितच लेंथ बॉल टाकण्याचा प्रयत्न करत होते. यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. गुडलीचे चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु फुलटॉस चेंडू पडले जातात. ते सोपं नसतं, त्यासाठी सराव महत्वाचा आहे. तुम्हाला उद्या काय करायचंय यासाठी आज आत्ता त्या गोष्टीचं नियोजन होणं गरजेचं आहे. स्कोरबोर्डवर धाबा 34 धाबा, 34 रन्स. यावेळेस रिवर्सचा प्रयत्न आतिश भांडे याच्या माध्यमातून झालाय, यशस्वी झाले नाही, परंतु 1 धाव येईल. 35 धाबा स्कोर बोर्डवर. आमचे ऑफिशियल स्कोरर कार्तिक बांगर प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे धाबा सांगतायत. 35 धाबा स्कोर बोर्डवर झालेल्या आहेत. तिसरं षटक जवळपास मला वाटतं संपलं. 12च्या सरासरीने आतापर्यंत आई गावदेवी गोटेकर बी पुढे चाललेले आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बघूया 12 चेंडू मध्ये किती धाबा जमतील, कारण प्लस पॉइंट असेल, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल, दिशा स्पष्ट आहे की सलामीची जोडी अजूनही मैदानावर आहे आणि हाच प्लस पॉइंट घेऊन त्याच अनुषंगाने फलंदाजी करण्याचा प्रयत्न आई गावदेवी गोटेकर बी संघाकडून केला जाईल. अजून चांगले फलंदाज खेळाडू कक्षामध्ये आहेत. अनेक नावं आहेत. धोनी अर्थातच आम्ही ज्याचं गणेश याला धोनी म्हटलं जातं, तो सुद्धा खेळाडू कक्षामध्ये आहे. एक हार्ड हिटर फलंदाज अमित भांडे, एक वादळी खेळीचा विस्फोटक शेहिंशाह अमित भांडे सुद्धा खेळाडू कक्षामध्ये आहे. आणि आजच्या दिवसामध्ये दादूची सुद्धा भर आई गावदेवी गोटेकर संघामध्ये पाहायला मिळते. हो हो, आगळं वेगळं ऍक्शन आणि ऍक्शनने गोलंदाजी करतोय स्वतः संघाचा कर्णधार विनायक. चांगली ऍक्शन आहे. 10 ते 12 पावलांचा रनअप त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. वेगावर वारंवार स्वार होताना आणि फलंदाजाला कायमस्वरूपी ताबूत ठेवताना ही लगाम लावण्याचं काम विनायक करू शकतो. शेलवली संघाची संजीवनी म्हणून ज्याची ओळख आहे, आधारवड आहे विनायक, ती क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि त्या क्षमतेचा पुरेपूर जर वापर झाला ना तर मात्र या धावसंख्येची गती कुठेतरी तिला ब्रेक लावण्याचं काम या ठिकाणी विनायक करू शकतो. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म या डावकुरी हाताचा बॅट्समन जेपी मात्र वाऱ्यासारखा आज वारे वाहत आहेत त्याच्या बॅटमधनं. सूर्यासारखा तळपतोय जेपी. बॅटचा फ्लो जर बघितला तर मात्र खूप वेगवान आहे. चेंडू बॅटला कनेक्ट झाला ना व्यवस्थितरित्या तर मात्र मैदानाच्या बाहेर जाऊ शकतो. टेनिस क्रिकेटमध्ये 5 ते 6 षटकांचे सामने खेळत असताना फलंदाजाला 90% महत्व आहे आणि 10% महत्व हे गोलंदाजाला आहे. परंतु काल मात्र मुंबईच्या मैदानावर इतिहास घडला गेला. गोलंदाजी करणारा संघ आणि त्या संघाचा कर्णधार होता शाहिद शेख. सामना जिंकला. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. कृष्णा सातपुतेला बाद केलं. इजाज कुरेशीला सुद्धा माघारी परतवलं
आणि बघता बघता शाहिद शेखचा संघ हा फायनलची मॅच बिग बॅश वर आपलं नाव कोरलं गेलं. आपण येऊया या मॅच मध्ये. गोलंदाज तयार विनायक. चेंडू पडल्यानंतर उजव्या एष्टीच्या बाहेर आला. गुल्लू यांचा इशारा नामदेव विलन क्रीडा मंडळ दसईच्या त्या पूर्ण पडद्याकडे बघून या ठिकाणी गुल्लू पाठीमागे इशारा करतायत. वाईट बॉल. एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत श्रद्धा वॉरियर्स दसई, नामदेव विलन दसई या सगळ्या संघांमध्ये खेळून आज मात्र अंपायरच्या भूमिकेमध्ये, आयोजकाच्या भूमिकेमध्ये अंपायर. यावेळेस फुल टॉस चेंडू. यासाठी तर श्वास रोखून धरला होता बॅट्समन जेपी याने. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला तर तो मैदानाच्या बाहेर जाईल आणि त्याच अनुषंगाने बॅट फिरली गेली. फुल टॉस चेंडूचा पुरेपूर समाचार. अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो, याच व्याख्येला साजेसा हा षटकार. बिग 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 सिक्सर जेपी. डीजे षटकार मारण्याचे. या पाचव्या प्रयत्नात मात्र षटकार आला. बघितलं, पाहिलं, निरीक्षण झालं आणि या निरीक्षणाचं आउटपुट षटकारात रूपांतर. जेपी. 3 चेंडू शिल्लक आहेत अजून या षटकातील. 4 फेकलेत, एक वाईट चेंडू. पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवर 2 धाबा. त्यानंतर वाईट बॉल आणि पुन्हा एकदा एक षटकार. टप्पा चांगला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. डीपचा क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय, परंतु जजमेंट चुकलं आणि जजमेंट चुकलं की अशा प्रकारची अवस्था होणार. 2 धावा पुन्हा एकदा कनेक्ट केल्या गेल्या. स्कोर बोर्डवर धावसंख्या पुढे 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 जाताना दिसते. 47 धावा, 47 रन्स. 4थं षटक मार्गस्थ आहे. विनायक सुद्धा थोडासा महागडा ठरताना दिसतोय, परंतु विनायकचा हाच प्रयत्न आहे लवकरात लवकर जेपीला बाद करणं, लवकरात लवकर आतिश भांडेला बाद करणं. आतापर्यंत 2 झेल सुटलेले आहेत आतिश भांडे याच्या. चेंडू पडल्यानंतर जाऊन दिला. वाईट बॉल. अंपायर आज मात्र वेगळ्या लईमध्ये पाहायला मिळतोय. गुल्लू आमच्याकडे बघत सुद्धा नाही, सरळ बघून फक्त ऍक्शन करतोय. म्हणून म्हटलं जातं ऍक्शनला खूप महत्व आहे. समजने वाले को इशारा काफी होता है ना म्हटलं जातं. निश्चितच तोच इशारा केला आणि पुन्हा या चेंडूवर मोठा ब्लास्ट. बिग हिट, षटकार, सिक्सर. बाद एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक. आपले खेळाडू आपल्या संघासाठी नव्या उमेदीने खेळले पाहिजे यासाठी पाण्याची व्यवस्था करणारा दादू या ठिकाणी मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुटला चेंडू. कॉपी बुक स्टाईलने चेंडू फेकला आणि पुन्हा एकदा त्या चेंडूला उडवलं. 6 धाब्यांसाठी षटकार. त्याची झेल सुटली आणि जेपीचं मनोधैर्य वाढलं. वाढत्या मनोधैर्याने 14 चेंडू 41 धाबांची या ठिकाणी पारी खेळतोय बॅट्समन जेपी. आणि आतिश भांडे ज्या वेळा झेल उडाली त्यावेळा 0 धावा त्याच्या नावावर होत्या आणि आता मात्र आतिश भांडे 10 चेंडू 14 धावांवर खेळतोय. 10 चेंडू खेळले 14 धावा आल्यात, परंतु सुटलेला झेल
त्याचा झटका मात्र लागला तो जेपी याला आणि जेपीने ठरवलं यस आय कॅन डू इट. जर आतिश भांडेला जीवनदान प्राप्त झालंय, आतिश भांडे नॉन स्ट्राईक एंडवर आहे, आपल्याला खेळून मोकळं होऊन जाऊ दे. आणि ते करताना, ती कामगिरी करताना बॅट्समन जेपी तब्बल 25 धाबा या षटकामध्ये कुठून काढल्या. विनायक महागडा ठरला. फुलटॉस 3 चेंडू फेकले गेले आणि 3ही चेंडूवर 3 मोठे ब्लास्ट. शेवटचं षटक मार्गस्थ, अतिशय महत्वाचं निर्णयात्मक षटक. कमबॅक करण्याची वेळ आहे. स्कोर बोर्डवर धावांची गती पाहायला मिळाली तर तब्बल 4 षटकाच्या अखेरीस आई गावदेवी गोटेकर बी संघाची धावसंख्या बिनबाद 60 धावा. 60 धावा आणि आता मात्र चेंडू शिल्लक 6. या षटकामध्ये 10 ते 15 धावांपर्यंत मजल मारली तरी 75 पर्यंत जाऊ शकतात आई गावदेवी गोटेकर बी. बाद करावं लागेल आतिश भांडे याला. विस्फोटक फलंदाज आहे. शेवटचं षटक मार्गस्थ. हो हो, चेंडू पडल्यानंतर चेंडू स्पिन झाला नाही. पुन्हा एकदा त्याच अनोख्या स्टाईलने गुल्लू यांचा इशारा येतो वाईट बॉल. गुल्लू यांनी ठरवलं नाही, फक्त इशारा से काम चलने वाला आहे. त्या इशाऱ्यांनी सगळं काही होतं मित्रांनो. म्हणून इशारे खूप भयंकर सुद्धा असतात, नजरेचे असोत की हाताचे असोत. जाऊ आपण मॅच कडे. पहिला चेंडू वाईट बॉल या ठिकाणी फेकला गेलाय. त्यानंतर दुसऱ्या चेंडूला सुरुवात. चेंडू पडल्यानंतर ऍक्शन देन रिॲक्शन. बुमरॅंग 6 धावा. स्वीट साऊंड. अतिशय सुरेख फटका. खूप लांब चेंडू गेलाय. आतिश भांडे यांचा स्वभाव आक्रमकता हा बनलाय. आपण जर झेल सोडलाय तर आतिश भांडे थांबणार नाही. म्हणून मित्रांनो झेल सोडू शकत नाही. आपण ज्याचा झेल सोडलाय तोच बॅट्समन आज या मॅच मध्ये वर्चस्व गाजवताना दिसतोय. बॅट्समनला यावेळेस मात्र पूर्णपणे प्रतिकूल परिस्थितीमध्ये नेऊन ठेवलंय आतिश भांडे. मी पहिल्यांदाच म्हणालोय आपण झेल कोणाचा सोडलाय. आतिश भांडे जर बाद झाला असता तर जेपीवर थोडं दडपण असतं आणि जेपीने जे हात खोलून 3 षटकार मारले ते कुठेतरी वाचले असते. आणि आता मात्र जी हालचाल चालू आहे ती मोठी समुद्राच्या लाटा कुठेतरी थांबल्या असत्या. मॅचला यावेळेस सुरुवात करायची आहे. दरम्यान षटकातील पुढील चेंडू यावेळेस बॅटवर व्यवस्थित आला नाही, कनेक्ट झाला नाही. परिणामी एक सिंगल आली. स्ट्राईक रोटेट केली जाईल. जेपी कडे स्ट्राईक असेल. जेपी सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. आज दाखवून दिलं हम भी किसी से कम नाही. ठसन दाखवली, दमखम दाखवलं. आणि स्कोर बोर्डवर धावा 69 माफ करा 68 धावा 68 रन्स. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जयेश. हो हो, स्टँड अँड डिस्पॅच. उभं राहा आणि पाठवून द्या. त्याच पद्धतीने फलंदाजी जेपी यांच्या माध्यमातून मॅक्सिमम 6 धावा. फक्त 3 धावा अर्धशतकापासून लांब असेल जेपी. हो हो, आउट ऑफ दी लेग स्टिक. डाबा एसटीच्या बाहेर चेंडू फेकलाय. वाईट बॉल. आता मात्र धाव संख्या या ठिकाणी पाहायला मिळते 74 धावा 75 रन्स. 3 धावा जर काढल्या तर 50 धावा पूर्ण होतील जेपी यांच्या नावावर. निश्चित मनामध्ये तो प्लॅनिंग आता रचला असेल बॅट्समन जेपी याने. फटका चांगला आहे. ओव्हर पिच बॉल होता. ऑन साइड खेळलाय. लेफ्ट हँड बॅट्समन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. आतिश भांडे यावेळेस मात्र स्वतःचे विकेट दान करण्याचा नाद होता, परंतु आजचा दिवस आणि सगळ्याच्या सगळे स्टार पूर्णपणे आई गावदेवी गोटेकर बी संघाच्या बाजूने खुलताना दिसत आहेत. आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना जर आपल्या आयुष्यातील नशिबाची साथ मित्रांनो लाभली ना की मात्र यश आपल्या हातात प्राप्त होत असतं. दरम्यान षटकातील पुढील चेंडू लेफ्ट हँड बॅट्समन जेपी 49 धावांवर खेळतोय. 1 धाव काढली तर अर्धशतक कंप्लीट केलं जाईल. अजूनपर्यंत टाळ्या थांबलेल्या आहेत आई गावदेवी गोटेकर बी संघाच्या खेळाडू कक्षामध्ये. ते वाट बघतात 1 धाव कधी येईल आणि आम्ही कधी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी करू. आतिश भांडे हसतोय. हा स्वभाव कधी कधी पाहायला मिळतो फिल्डिंग करताना सुद्धा.
आणि फलंदाजी करताना सुद्धा. म्हणून मित्रांनो, सकाळी सकाळी जोरात हसण्याचा प्राणायाम रामदेव बाबांनी का केलाय हे दाखवताना अतिश भांडे चांगला चेहरा पाहायला मिळाल्यानंतर आमचा दिवस चांगला जातो, हा आमचा समज आहे, हा आमचा गैरसमज आहे. खऱ्या अर्थानं स्वतः जगा, दुसऱ्याला जगवा, स्वतः आनंदी राहा, दुसऱ्याला आनंद द्या. दरम्यान गोलंदाज तयार होईल जयेश, परंतु जेपी आपली एक धाव अतिशय महत्त्वाची असेल. मला वाटतंय सगळ्या आयुष्यातील क्रिकेटमधील पहिलं अर्धशतक असेल त्याच्या सगळ्या क्रिकेटच्या करिअरमधील, ते काढण्याचा प्रयत्न करेल. 50 धावा जेपीच्या नावावर पूर्ण होताना यावेळेस चेंडू थांबणार नाही, सीमारेषा पार 4 धावा. जेपी बॅट वर करायची आहे, इकडे बघायचं आहे. थँक्यू. 53 धावांची यावेळेस मात्र अतिशय विस्फोटक खेळी जेपी यांच्या माध्यमातून झाली. तळपत्या सूर्याच्या साक्षीनं या ठिकाणी 50 धावा पूर्ण. स्कोर बोर्डवर धावसंख्येची मोहर लागली गेली. तब्बल 83 धावा, 83 रन्स. शेवटचा चेंडू शिल्लक, षटकार येईल का, मारण्याचा प्रयत्न होईल जेपी यांचा. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. परंतु आपण जर गतीमध्ये परिवर्तन करत असाल तर मात्र गोलंदाजाचा टप्पा अचूक असणं गरजेचं आहे. लाईन लेंथ परफेक्ट असली, अचूक टप्पा असला तर मात्र गोलंदाज शोभून दिसेल. 84 धावा स्कोर बोर्डवर. पुन्हा एकदा पाठीमागून चेंडू निघून गेलाय. अनदर बाईट बॉल. 85 धावा स्कोर बोर्डवर. आजच्या दिवसातील 85 हा हायेस्ट स्कोर याच मैदानावर पाहायला मिळाला होता. आणि आत्ता मात्र सुद्धा आई गावदेवी गोठेकर बी संघ 85 धावांपर्यंत पोहोचलाय. षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये तब्बल 6 चेंडू वाईड अतिरिक्त धावा. आणि यापूर्वीच आपण षटक बघितलं विनायक कर्णधार, तब्बल 25 धावा. पहिली 3 षटकं शांत होती, थोडासा समुद्र शांत होता, तो खवळला. आणि आता मात्र किनाऱ्यावर येऊन त्याच्या लाटा पाहायला मिळाल्या. फुलटॉस बॉल, एलिव्हेशन डिस्टन्स, 6 धावा. याचसाठी अट्टास शेवटचा चेंडू गोड व्हावा. षटकार आला. तब्बल आणि तब्बल स्कोर बोर्डवर धावा आहेत 91. विजयासाठी 92 धावांची गरज. अतिशय कठीण आव्हान. बाजू आपण पडताळली, चमकताना दिसली. परंतु त्याच गोष्टीला प्रत्युत्तर करण्यासाठी शिलवली खूप मोठा संघर्ष. 30 चेंडू 92 धावा. आता मात्र कठीण आणि थोडं अशक्य आहे. परंतु बघूया काय प्लॅनिंग असेल मनामध्ये. बॅटला या मॅच मध्ये तलवारीचं स्वरूप प्राप्त करावं लागेल शिलवली संघाच्या बॅट्समनला, तेव्हा मात्र 92 पर्यंत जाऊ शकतात. अन्यथा संकट संकट आणि संकट, खूप मोठे अडथळे आहेत. आणि त्याहीपेक्षा तेज तर्राच गोलंदाज आपल्याला आई गावदेवी गोटेकर बी संघामध्ये खेळताना दिसतात, पाहायला मिळतात. एक नाव आतिश भांडे, प्रीतम जोशी नावाचा गोलंदाज, चांगले गोलंदाज आहेत. आणि 30 चेंडू समोर असतील, 92 धावा. अतिशय कठीण कामगिरी आहे, पण मनात हरून चालणार नाही मित्रांनो. जो जिता वही सिकंदर या ठिकाणी कायमस्वरूपी सातत्याने महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आम्हाला आठवेल. उसळत्या सागरामध्ये सेतू बांधणारा धर्मवीर शंभूरावच्या आमच्या डोळ्यासमोर येईल. जगातील पहिला बुलेट प्रूफ जॅकेट तयार करणारा धर्मवीर शंभूराजा आमच्या डोळ्यासमोर येईल. आळंदी पंढरपूर वारीला पाण्याची व्यवस्था करणारा शंभूराजा आमच्या डोळ्यासमोर येईल. मोगलांना त्यांच्या बिळात कोंडून ठेवणारा धर्मवीर शंभूराजा आमच्या डोळ्यासमोर येईल. आणि खऱ्या अर्थानं 350 लढाया करून एकही लढाई न हरणारा शंभूराजा आमच्या डोळ्यासमोर येईल. ती प्रेरणा कायमस्वरूपी आमच्या डोळ्यासमोर येईल, आणावी लागेल.
शेलवली संघाला 30 चेंडू 92 धावांची गरज. फैजल शेख यांचं शुभ आगमन झालंय. विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. फैजल शेख एक चांगला खेळाडू आहे. फैजल एक चांगला समालोचक सुद्धा आहे. फैजल ऑलराऊंडर्स एक चांगला गोलंदाज आहे, चांगला फलंदाज आहे. 2019-20 मध्ये समालोचनाच्या माध्यमातून 2 स्पर्धा क्लिअर झाल्या. त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चषक NP स्पोर्टची माध्यम होतं ते, आणि निश्चितच निलेशजी पाटोळे यांच्या स्पर्धेला समालोचक सुद्धा लाभले. आणि गेल्या वर्षीच्या साटगावच्या टुर्नामेंटला सुद्धा समालोचन झालं. फैजल शेख माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय. आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपण मॅच कडे जाऊया. टीम मीटिंग चालू आहे. देवाचा आशीर्वाद या ठिकाणी आहे आणि खऱ्या अर्थाने याच आशीर्वाद रूपाने 91 धावा आणि 92 धावांची गरज शेलवली संघाला पूर्ण करण्यासाठी बॅट हातात शस्त्र घेऊन स्वतः संघाचे कॅप्टन विनायक आणि सोबतीला नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. क्वालिफाईड अंपायर गुल्लू. कोणाला 2 धावांची पॅनल्टी. आई गावदेव गोटेकर संघाला 2 धावांची पॅनल्टी. कारण कळेल का? एक प्लेयर कमी आहे म्हणजे 10च प्लेयर आहेत. ओके, तो 11वा आहे, तो पण अर्धाच आहे. दादू म्हणजे 10.5 प्लेयर या ठिकाणी पाहायला मिळतात. असो, हिमतीला किंमत आहे हे स्टेटमेंट कल्पेश जाधवने काढलं होतं ज्यावेळेला SP ला गेलो होतो. 4थ्या दिवसामध्ये कल्पेश जाधव फक्त 2 खेळाडू घेऊन क्रिकेट खेळत होता. पहिला चेंडू टाकण्याची वेळ आणि त्यांच्या 2 गाड्या मैदानावर एंट्री करण्याची वेळ म्हणजे जवळपास 6 आले आणि झाले 8. 8 खेळाडूंच्या माध्यमातून गेगाव संघ विरुद्ध खेळत होता. गेगाव संघानं 7 षटकामध्ये 106 धावा बादशाही संघाच्या विरोधात काढल्या. कल्पेश जाधव दुसऱ्या षटकामध्ये बाद झाला तरी पण 107 धावा एजे स्पोर्ट्स बादशाही संघानं काढल्या. याला म्हणतात हिम्मत, याला म्हणतात हिम्मत. आहे मर्दा तो मदत है खुदा. या ठिकाणी 10 खेळाडू पाहायला मिळतात. 11वा खेळाडू कमी आहे, परंतु स्पर्धेचा नियम आहे 11 खेळाडूंच्या सहाय्याने खेळला जाणारा क्रिकेट, याचं नाव म्हणजे क्रिकेट आणि तोच क्रिकेट आपल्या समोर येतोय. नामदेव इलेव्हन क्रीडा मंडळ जसं आयोजित साई एकविरा चषक 2020 लेट्स प्ले. बॉलर तयार अतिश भांडे. यावेळेस बॅट आडवी केली. शेवटच्या मोमेंटला बॅटचं तोंड उघडलं आणि आत्ता मात्र मोठा मासा पहिल्या चेंडूवर गळाला लागला. आधीच कर्जबाजारी त्यात उसना शेजारी असेल तर मात्र ही अवस्था होईल. दुष्काळ आणि त्याच्यामध्ये 13वा महिना. बॅट्समन स्वतःच्या निराश पाऊलांनी हताश होऊन खेळाडू कक्षामध्ये जातोय. मित्रांनो, 30 चेंडू आणि 92 धावा हे आव्हान अतिशय अवघड आहे. प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करून जमणार नाही, सिंगल डबल काढून जमणार नाही. प्रत्येक षटकामध्ये जवळपास 18-19 धावा हव्या आहेत शेलवली संघाला काढण्यासाठी संघर्ष. याचं एकमेव कारण आई गावदेव गोटेकर बी संघाचे पॉवरफुल मास्टर माइंड, कौशल्यपूर्ण कलात्मक इकॉनॉमिकल बॉलर आपल्याला पाहायला मिळतात. ऊन तापलं, मॅच मात्र तापवली पहिल्या इनिंग्स मध्ये. आतिश भांडे आणि विशेष म्हणजे JP तब्बल 53 धावा, तब्बल 59 धावा त्याच्या नावावर. आज मात्र विक्रम केला, विक्रम रचला गेला. प्लॅटफॉर्म आणि त्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आणि त्या संधीचं सोनं बॅट्समन JPच्या माध्यमातून झालंय. दरम्यान पुन्हा एकदा वेगावर स्वार होईल गोलंदाज आतिश भांडे. गोलंदाजी मार्कवर हजर. 10 ते 12 पावलांचा रनअप आहे. हट्टाकट्टा खेळाडू. वाटलं नव्हतं 22च्या आतील असेल, परंतु मॅच मध्ये मला वाटतं खोटा बायोडाटा दिला जाणार नाही. कधी कधी लग्नाला पोरगी बघताना दिला जातो. 1989चा मुलगा सुद्धा 1993 ही जन्मतारीख टाकतो आणि मग नावं जमत नाही ना, मग लग्न मोडलं जातं. परंतु आज मात्र आतिश भांडे 22च्या आतील खेळाडू. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, जिम करून बॉडी तयार झाले. चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र चेंडू निष्ठून जाईल. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. चौकार. डीजे नेक्स्ट मॅच मळेगाव आणि धसई. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू थँक्यू. मळेगाव संघाचा कॅप्टन आणि नामदेव इलेव्हन बी संघाचा कॅप्टन यायचा आहे. मॅच मात्र चांगली पाहायला मिळेल. दोन्ही संघामध्ये खेळाडू चांगले पाहायला मिळतील. त्यानंतर आपण या मॅच कडे जाऊया. थोडीशी मॅच अवघड आहे शेलवली संघासाठी, परंतु मॅच आहे मित्रांनो. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन्स. ज्यावेळेला इतिहास आपल्या समोर आणतोय, खऱ्या अर्थानं व्यासपीठ नाही इतिहास सांगण्याचा, परंतु मॅचच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे. ज्या वेळेला अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायचा होता ना, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी
जिवाजी महालेनं हेच सांगितलं होतं, तुम्ही अफजल खान बघायचा नाही, तुम्ही सय्यद बंडा बघायचा नाही, तुम्ही शामियाना बघायचा नाही, तुम्ही बघायचा फक्त आणि फक्त अफजल खान. तुम्ही फक्त बघायचा सय्यद बंडा. कारण सय्यद बंडाच्या पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत त्याची हालचाल बघायची. सांगणारे भरपूर आले, परंतु ऐकणारा एकमेव जिवा महाला जन्माला आला आणि या इतिहासानं साक्ष दिली. होता जिवा म्हणून वाचला शिवा, सी फॉर कॉन्सन्ट्रेशन. अर्जुनाला सांगितलं होतं महाभारतामध्ये, झाड बघायचं नाही, मासा बघायचा नाही, सभा बघायची नाही, पाणी बघायचं नाही, फक्त बघायचा पाण्यामध्ये माशाचा डोळा. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, सी फॉर क्रिकेट. त्यासाठी टेम्परामेंट असणं गरजेचं आहे, टॅलेंट, आणि त्यासाठी टायमिंगवर सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. टी फॉर टॅलेंट, टी फॉर टेम्परामेंट अँड टी फॉर टायमिंग. क्रिकेटमध्ये टायमिंगला महत्त्व आहे. योग्य वेळेला योग्य गोष्ट क्रिकेटमध्ये मित्रांनो घडणं गरजेचं आहे. कारण 30 चेंडू आणि 92 धावा आपण जर विचार केला तर खूप मोठी धावसंख्या आहे. प्रतिस्पर्धी संघ आहे आई गावदेवी गोटेकर बी, तेज तर्राज गोलंदाज. ग्रामीण ओपन गटातील 40 फूट शहापूरमध्ये 2 खेळाडू गाजलेले आहेत. एक म्हणजे गोलंदाज JP, ज्याने आत्ता 59 धावा काढल्या, बॅटिंगमध्ये सुद्धा प्रदर्शन केलं. आणि दुसरा म्हणजे आत्ता ज्याने गोलंदाजी केली, बॅटिंगमध्ये चांगली प्रदर्शन दाखवलं, बॅट्समन अतिश भांडे. फुलटॉस चेंडू, यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही. मॅन्डेटरी पॉवर प्ले, आणि मला वाटतं याच पॉवर प्लेमध्ये धावा येणं गरजेचं आहे. शेलवली संघ प्रत्येक टाकल्या जाणाऱ्या निर्धाव चेंडूच्या पाठीमागे बॅकफुटला येताना दिसतोय. फ्रंटफुटला जर जायचं असेल तर थोडा मोठा संघर्ष आहे. आत्ता मात्र शेलवली संघाच्या यावेळेस मात्र धावा पाहायला गेल्या तर स्कोर बोर्डवर धावा फक्त आणि फक्त 9 धावा. यावेळेस चौकार येईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू येतोय. लॉंग आपला क्षेत्ररक्षक नाहीये, पूर्णपणे नियंत्रणात्मक क्षेत्ररक्षण आहे. आणि याच नियंत्रणात्मक क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा थोडासा उचलावा लागेल. कारण या षटकानंतर पूर्णपणे मैदानावर क्षेत्ररक्षण लागेल, आउटफील्ड पूर्णपणे सजली जाईल. आता मात्र 2 क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये पाहायला मिळतात. एक मिड विकेटला उभा आहे आणि एक मात्र क्षेत्ररक्षक, एक क्षेत्ररक्षक कमी आहे. पूर्णपणे वाळवंट आहे, स्पेस आहे, नो मॅच लँड. पूर्णपणे बाजू जागा पाहायला मिळत आहेत आणि त्याचाच फायदा आत्ता उचलावा लागेल. हे षटक आहे की ते षटक संधी निर्माण करून देईल. पण आपण विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 18-18 ची गरज आहे. स्कोरबोर्डवर धावसंख्या ती 17. दुसरा षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू फेकलेत, अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॅट्समनला मात्र ऑफसाईड. या मॅनो बुद्धिबळाच्या पटलावर वजीर जर नसला ना तर ते बुद्धिबळाचा पट शोभून दिसत नाही. एक खेळाडू कमी असला तरी सामन्यावर परिणाम होतोय. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू उडवला आहे. 2 क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करतील, तत्पूर्वी 2 धावा पिचवर काढल्या जातील. सिंगल डबल मोठे फटके हे समीकरण शेलवली संघाला ठेवावं लागेल. तेव्हा कुठेतरी शेलवली संघ या मॅच मध्ये जिवंतपणा आणू शकतात. अन्यथा संकट आणि संकट. पूर्णपणे धुकं दिसतंय शेलवली संघाला, कारण पुढे दिशा स्पष्ट झालेली आहे. 92 पर्यंत पोहोचायचं आहे. दिशा जर स्पष्ट झाली नाही तर मात्र दशा होईल. एक वेलांटीचा फरक आहे दिशा आणि दशा. ज्याला दिशा सापडली त्याची दशा होत नाही, आणि ज्याची दिशा गमावली त्याची दशा झाल्याशिवाय राहत नाही. लेफ्ट आर्म अराउंड द विकेटने गोलंदाजी करतो JP. चौकार आला. JP थोडासा मार खाताना दिसतोय या षटकामध्ये. बॅट्समन दीपक, ज्याने गोलंदाजीमध्ये थोडीशी किमिया करण्याची वेळ होती, गोलंदाजीमध्ये थोडासा मार खाल्ला. 4था आणि 5वं षटक जे निर्णयात्मक षटक ठरलं गेलं आई गावदेवी गोटेकर बी संघासाठी. कारण प्रथम फलंदाजी करत होते गोटेकर संघ. त्यावेळेला पहिली 3 षटकं बघितली तर केवळ 34 धावा होत्या 3 षटकामध्ये. तदनंतरच्या 2 षटकामध्ये तब्बल 45 धावा. खूप मोठी धावसंख्या 2 षटकामध्ये उभी राहिली. मॅच आहे मित्रांनो, भरती ओटीचा शाप आहे या मॅचला. फ्रंटफुटला येऊन ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आउट ऑफ दी ऑफ स्टंप्स, वाईड बॉल या ठिकाणी घोषित करतायत गुल्लू हर्षल पडवळ अंपायर. एक धाव या ठिकाणी संघाच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा जोडली गेली. स्कोरबोर्डवर धावसंख्या 24 धावा. स्कोररच्या भूमिकेमध्ये जिशान शेख या ठिकाणी आहेत. हो, बॅटचा फ्लो जर आपण पाहू शकता, किती वेगाने बॅट फिरली. परंतु मित्रांनो, खऱ्या अर्थानं ज्याला धावायचं जमला तो यशस्वी झाला, परंतु ज्याला कुठं थांबायचं जमलं तो सुद्धा यशस्वी होतो.
म्हणून की काय, डोळखाम ते शहापूर रस्त्यावर 33 गतिरोधक टाकलेले आहेत गाडीचा ब्रेक लावण्यासाठी आणि गाडीचा गिअर चेंज करण्यासाठी. आता मात्र गिअर चेंज करावा लागेल शेलवली संघाला. डबल टॉपवर गाडी चालवावी लागेल तेव्हा ही मॅच बनेल, अन्यथा संकट आहे. 2 षटकं संपली. स्कोरबोर्डवर धावांची गती पाहायला मिळते 24 धावा. अजूनही विजयासाठी 18 चेंडू शिल्लक आणि 68 धावा. प्रत्येक षटकामध्ये 23-24 होतील का? 18 चेंडू 68 धावा. संघ आहे समोर आई गावदेवी गोटेकर बी, अतिश भांडे. अक्षय ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अतिश भांडे. 18 चेंडू 68 धावा. प्रत्येक चेंडूवर मोठा आघात होणं गरजेचं आहे. तसं झालं तर मॅच बनेल. यावेळेस मात्र अतिशच्या हातातनं बॉल निसटला, एष्टी रक्षकाने पकडला. फलंदाज चेंडूकडे बघत राहिला. गुल्लूने इशारा केला नो बॉल देन फ्री हिट. यावेळेस संधी असेल. नो बॉल देन फ्री हिट. 67 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडू 67 धावा. मॅच बनेल का? मोठा प्रश्न आहे. कोणती पुस्तकं वाचावी लागतील? ती पुस्तकं मात्र संघर्षाची वाचावी लागतील. ती पुस्तकं मात्र यशाची वाचावी लागतील. ती पुस्तकं षटकारांची चौकारांची वाचावी लागतील. यावेळेस बॅकफुटला येऊन पुन्हा एकदा ऑनसाईड खेळण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू गेला. मला वाटतं 38 सर्कलमध्ये इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक आहेत दद्दू. आज मात्र खास आकर्षण. ज्या पद्धतीने एखाद्या दुकानाच्या बाहेर कपडे विकताना कपड्याच्या दुकानाच्या बाहेर आपण एखादं स्टॅच्यू बघतो ना, त्याला चांगल्या प्रकारचे कपडे घातलेले असतात, सगळे माणसं आकर्षित होतात. त्याच पद्धतीने आज दादूकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. जसा काही उभा आहे तसा काही 50 वर्षाचा अनुभव याच्या पाठीशी आहे. पर्सनॅलिटी छान दिसते. शूज सुद्धा ब्रँडेड क्वालिटीचे दादूने घातलेत. आणि मला वाटतं पॅन्ट आहे की जीन्स पॅन्ट आहे की ट्रॅक आहे ते काही दादूकडे दिसत नाही. यावेळेस आडव्या बॅटने सरळ दिशेला केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. परिणामी 1 धाव. दादूचं बॅकअप बघा. मला वाटतं चेंडू लागला तर दादूला दवाखान्यात न्यावं लागेल, पण हिंमत आहे. हिमतीची मात्र या ठिकाणी दाद द्यावी लागेल. कमी वयाचा खेळाडू, पर्याय नसल्यानंतर काहीतरी पर्याय माणसाने उचलावायला हवा आणि तोच पर्याय दादूच्या माध्यमातून या ठिकाणी इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षण करताना दादू. आई गावदेवी गोटेकर बी. पुलटा चेंडू थांबणार नाही. जैसी नसीहत वैसा धमाका. या षटकारावर सांगत असताना बॅट्समन विनायक हम भी किसी से कम नाही. मॅच अजून संपली नाही. मॅच अजून शिल्लक आहे. माफ करा दीपक. दीपकच्या बॅट मधून ब्रँडेड फटका आला. 6 धावा आल्या. ही फलंदाजी मात्र आपल्याला यशाकडे घेऊन जाईल, अन्यथा स्कोर बोर्डवर धावसंख्या लागली 34 धावा. 34 रन्स. अतिश भांडे प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे थोडंसं नियोजन करत असतात. प्रत्येक वेळेला स्कोर विचारणं, प्रत्येक वेळेला मॅचला बॅलन्स ठेवणं, हे काम त्याला व्यवस्थित जमतंय. फुटवर्कचा वापर केलाय आणि यावेळेस मात्र धमाका व्हायला मिळालाय. डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे सुरेख झेल. दीपकच्या खेळीला पूर्णविराम. वेळ नव्हती, बॅट फिरवण्याची वेळ आली. बॅट फिरवली गेली. बॅट्समन आउट चुकीच्या फटक्यावर. डीजे मिळाले. नाहीतर युट्यूबला त्यांचा आवाज बंद आहे. नाही, डीजेचा आवाज युट्यूब वाले बंद करून टाकलाय. त्यांना तो आवाज नकोय. यो आवाज ओके. शेलवली संघ चक्रव्यूहात फसले. हे चक्रव्यूह कोण भेदेल? आता मात्र अपेक्षा कोणाकडून? परफेक्ट यॉर्कर, वाईड यॉर्कर. क्रिकेटचं शस्त्र, क्रिकेटचं क्षेपणास्त्र, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, क्रिकेटचं रॉकेट आहे ते. फक्त मार्किंग राहते. ज्या वेळा तो टप्पा बघितला जातो ना पिचवर, त्यावेळेला धूळ उडालेली असते आणि चेंडू मात्र शोभून दिसतो पिचवर. वाईड यॉर्कर. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलंय. लेफ्ट हँड बॅट्समन लॉंग ऑनला चेंडू येईल. परिणामी 1 धाव. सिंगल डबल से काम नाही चलने वाला. हे मॅच खूप मोठी आहे. अजून मॅच खूप लांब आहे. 92 धावांपर्यंत जायचं आहे शेलवली संघाला. आतापर्यंत स्कोर बोर्डवर धावा जमल्यात 35.
तिसरं षटक मार्गस्थ आहे. षटक संपलं. ओव्हर इज कम्प्लीट. ओके, षटक संपलं. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि याच 12 चेंडूमध्ये अजूनही छेलवली संघाला विजयासाठी 57 धावा, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये अजूनही 28-50 28-50 28.5चा रन रेट या ठिकाणी क्लिअर करावा लागेल, तेव्हा मात्र छेलवली संघ विजय होऊ शकतो. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 5 षटकार मारायचे आहेत. 4 षटकार 1 चौकार. गोलंदाजी मार्कवर येईल गोलंदाज. अतिशय नाव सांगा. साई एकविरा चषकातून हे नाव ऐकायला मिळेल. साई एकविरा चषक 2020. दसई संघ नाणेफेक जिंकले. आपला डिसिजन कळवायचा आहे. फिल्डिंग घेण्याचा निर्णय या ठिकाणी केला आहे. चेंडू बुडवलाय, सीमारेषा पलीकडे जाईल. 6 धावा आल्या, परंतु प्रत्येक चेंडूवर 6 धावा येणं गरजेचं आहे. आपण सरासरीचा विचार केला तर 28 धावा म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे, परंतु छेलवली संघ मॅच सहजासहजी सोडणार नाही. आम्ही सुद्धा करून दाखवू, हम भी किसी से कम नाही, हे मात्र सांगत असताना बॅट्समन सागर अक्षय 6 धावा आल्या. पहिल्या चेंडूवर दिशा स्पष्ट केली साई. या चेंडूवर मात्र मोठा आवाज झालाय. स्वीट साऊंड षटकार. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर बाहेर आला, परंतु अंपायर गुल्लूंचं निश्चित कौतुक केलं जाईल. बाहेर आल्यानंतर या ॲक्शनची चर्चा मात्र होईल. आमच्याकडे बघत सुद्धा नाही, फक्त इशारा करतायत, फिरून सुद्धा सांगत नाही. चांगली ॲक्शन आहे आणि अनुभव सुद्धा आहे, क्रिकेटचा अभ्यास सुद्धा आहे. गुल्लू यांच्या पाठीशी अंपायरच्या भूमिकेमध्ये आहे. डान्सिंग ऑन द विकेट्स. थोडंसं बदल आली ते फुटवर्क असणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण फुटवर्कला खूप महत्त्व आहे. फुटवर्क असेल तर मात्र आमच्या हळदी शोभून दिसतात, कारण कोण किती डान्स करतो सांगू शकत नाही. 3 वाजले तरी आम्ही DJ वाल्याला बोलतो अजून पण वाजव, नाही तर तुला आईची शपथ आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता, पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली नाही. एसटी रक्षकाने चेंडू अडवलाय. भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, कोणतीही चुकी नाही. या ठिकाणी सगळं काही चांगलं होताना पूर्णपणे सूर्याची किरण आई गावदेव गोटेकर 20 संघाच्या खात्याकडे जात आहेत. विजयाचं पारड मात्र झुकलंय आई गावदेव गोटेकर 20 संघाकडे, कारण प्रत्येक चेंडूवर मोठा आघात आवाज आणि एल्गार होणं गरजेचं आहे. बिगिटची गरज आहे. यावेळेस चेंडू लॉंग स्टॉपला पाठवण्याचा प्रयत्न होता, सहज शक्य होणार नाही. गोलंदाज तेवढा ताकदीचा गोलंदाज आहे. टप्पा चुकाय, गती आहे चेंडूला, पेस पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर वाऱ्याच्या वेगाने एसटी रक्षकाच्या हातात जातोय. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 8 आणि जिंकण्यासाठी अजूनही 8 चेंडूमध्ये 50 धावा. 8 षटकार आले तरी 50 होणार नाही, परंतु मॅच खेळावी लागेल. एक धाव भरधाव वेगाने पाहायला मिळाली. पहिला रन तेजीसे थांबावं लागलं, संयम मानावा लागला. 7 चेंडू 49 धावा. आत्ता मात्र पूर्णपणे पराजयाच्या छायेकडे जाताना शेलवली संघ आणि विजयाचा सुगंध नाकामध्ये घेताना आई गावदेवी गोटेकर 20 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव आली. शेवटच्या मोमेंटपर्यंत प्रयत्न चालू आहेत मित्रांनो. सामना तर निसटण्याच्या बेतात आहे, परंतु आम्ही करून दाखवू. वॉरियर्स हे नाव उगाच पडलं नाही. योद्धे तेच असतात जे शेवटपर्यंत लढत राहतात. म्हणून की काय, गड आला पण सिंह गेला. तानाजी मालुसरे स्वतःच्या मुलाची लग्नाची पत्रिका बाजूला सारून, राजा तुमच्या मनामध्ये काय आहे राजा हे सांगा आम्हाला. आणि त्यावेळेला तुमच्या चेहऱ्यावर चिंतेचं कारण काय, तुमच्या काळजाचा ठोका सुद्धा आम्हाला सांगतोय राजे तुमच्या मनामध्ये काहीतरी चाललंय. त्यावेळेला मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावरील मुद्रा बघितली आणि त्याच मुद्रेसरशी तानाजी मालुसरे म्हणतात राजा तुम्हाला कोणतं टेन्शन आहे. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात तूच आधीच टेन्शनमध्ये आहेत, लग्नाच्या पत्रिका वाटायच्या आहेत, तुला काय सांगू. त्यावेळेला राजाने सांगितलं कोंढाणा किल्ला घ्यायचा आहे आणि तोच योद्धा तानाजी मालुसरे कोंढाण्यावर पोहोचला. निशाण फडकवलं गेलं, प्रज्वलित झाली ज्योत आणि इतिहासानं साक्ष दिली. गड आला पण सिंह मात्र निघून गेला. योद्धे तेच असतात, हात तुटला पण शेवटपर्यंत लढत राहिले. 4 धावा आल्या. ती वेळ निघून गेली, चौकार आला. आता मात्र गोलंदाज प्रॅक्टिस करतोय अमित भांडे. हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने सरळ खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आतिश भांडे आहे. हळवारपणे चेंडूला निषेधच स्पर्श करतोय. गुदगुल्या झाल्या असतील आतिश भांडे यांच्या हाताला, कारण चेंडू हळूच आला.
चांगल्या पद्धतीने त्याला घेतला. एखाद्या लहान बाळाला जसं कवेत घ्यावं, कड्यावर घ्यावं, त्याच पद्धतीने हा चेंडू घेतला गेला आणि चेंडू फेकला. 4 चेंडू टाकून पूर्ण करावे लागतील. आतिश भांडे याला नामदेव 11 क्रीडा मंडळ जसंही आयोजित साई एकविरा चषक 2020 चेंडू फेकून दिलाय. काळा पडदा प्रत्येकाला दिसतोय. अमित भांडे यांच्या हातातनं चेंडू निसटला. खूप मोठा वाईट बॉल, या ठिकाणी नो बॉल आणि फ्री हिट असेल. अमित भांडे थोडीशी चुकी केली, परंतु मला सांगा क्रिकेटमध्ये मुवमेंटला महत्व आहे. एका चेंडूवर जर 6 धाव्यांची गरज असती आणि हा चेंडू जर पाहायला मिळाला असता तर या चेंडूचं महत्व किती वाढलं असतं. म्हणून आपण ज्या स्थानावर आहात ते स्थान किती महत्वाचं आहे. सेल्फ रिस्पेक्ट, तुम्ही स्वतःचा आदर करा, जग तुम्हाला आपोआप सलाम करेल. यावेळेस एज लागली गेली आणि मला वाटतंय फ्री हिट होता. जेल सुटला. जेपीच्या हाताला चेंडू लागला. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, लेझी क्रिकेट इझी क्रिकेट. आयुष्यात कोणतीच गोष्ट तुम्ही इझी घेऊ नका, कधीच कोणाला कमी समजू नका. मॅच मध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. स्कोर बोर्डवर धावसंख्या आम्हाला पाहायला मिळेल जवळपास 59 धाबा. 92 धावांचा पाठलाग होता. बघता बघता 59 धावा स्कोर बोर्डवर जमल्या. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि या शेवटच्या षटकामधील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. अजून एक षटक शिल्लक जर असतं तर मात्र मॅच बनली असती. वेळ निघून गेली. यावेळेस आडव्या बॅटनं खेळलाय. पॉइंटच्या डोक्यावरून कव्हर स्वीपरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉल अडवला जातोय. एकच धाव काढली जाते. आता मात्र 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तदनंतर बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. नामदेव 11B आणि त्यांच्या विरोधात मळेगाव. कोण वर्चस्व गाजवेल, वो विल विन मॅच, कोण जिंकेल ती मॅच पाहायला विसरू नका. आपण कुठे जाऊ नका. आपण ऐकत राहा, आपण बघत राहा. साई एकविरा चषक 2020 डिसेंबरचं हा महिना आणि या डिसेंबरच्या महिन्यामध्ये सन्माननीय नामदेवभाऊ पडवळ साहेब यांच्या नियोजनातून साकारलेली ही सुंदर कलाकृती अर्थातच साई एकविरा चषक 2020 क्वालिफाईड आमचे प्रोफेशनल कॉमेंटेटर्स लाभले. दत्ता फडे सर, आम्ही स्वतः रमेश शिंदे, तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करेल. दादूकडे चेंडू गेला होता परंतु बॉल अडवला नाही. उंची थोडी कमी पडली दादूची. घरी गेल्यानंतर दादूला थोडा व्यायाम करायला सांगा आतिश सर. थोडासा झोका घ्यायला सांगा त्याला. सायकल एक घेऊन द्या विकत 11 जणांनी. त्याला रोज चालवायला सांगा. त्याची उंची वाढवू द्या. त्याच्या क्रिकेटमधील मनाच्या विचारांची उंची खूप मोठी आहे परंतु त्याची उंची कमी आहे. क्रिकेटचं वेळ खूप गोड आहे त्याला. आम्ही ज्या ज्या वेळेला खाडीच्या मैदानावर समालोचन करतो त्या वेळेला पाठीमागे बसलेला असतो दादू. असे समर्थक पाठीशी असतात. थँक्यू सो मच. जिंकलात आपण. कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल डन आई गावदेवी गोटेकर बी. त्याचबरोबर कौतुक केलं जाईल शिलवली संघाचं. आपण प्रयत्न करत राहिलात, हरलात, पण तो हरलास जरी आज तू हा तुझा अंत नाही. येईल उद्याचा दिवस.